टेबल इज रेडी. वा, अगं आधी फोन करून बुक केलं होतं ना. तू ग्रेट आहेस. त्यामुळेच तरी 2 टेबल जॉईन करून ठेवले. त्यांना माहिती आहे ना आपली संख्या काय असते. काय ग आदिती, आलीस का इकडे कधी? नाही. यायला हवं होतंस. अगं इकडची मिसळ खूप टेम्पटिंग असते. खाऊन बघ एखाद दिवशी. हाय. ए सारिका, अगं नाही ना कुठे? तिने दिली टांग. का अशी कशी टांग दिली? तिच्यासाठी पार्टी अरेंज केली आणि तीच नाही? काय आहे ना, प्रेमात पडलेल्या बाईंच्या प्रेमाचा फोन आला होता ना, गेल्या त्या पळून. बरं तू बस ये. काय ग बाई. ए चला चला मागवा ना, काय मागवायचं ते पटापटा. ए बाळा इकडे ये ना. ऑर्डर लिहून घे जरा. हा बोला काय काय. मी मसाला डोसा आणि ऐक माझ्यासाठी ना चीज ग्रिल सँडविच. मला एक ग्वावा ज्यूस. मला एक मिसळ. आपण दोघं शेअर करूया. हा, मला किडली. घेतल्या सगळ्यांची ऑर्डर लिहून. हा मग जा पटकन घेऊन ये. ऍक्च्युली तू जॉईन झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच येतोय इथे, पण आम्ही नेहमी येतो. कधी कधी कंटाळा येतो रे डबे खाऊन, तेच तेच रोज पोळी भाजी खाऊन. मग येतो आम्ही इथे, सगळे येतो. कधी कधी ना आम्ही बायकाच येतो फक्त. अरविंद काका अमितला वगैरे टांग देतो. आणि या हॉटेलच्या वेटर्स नाही सवय झाली आता. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधनं फोन आलाय असं म्हटलं की 2 टेबल एकत्र करूनच ठेवतात. पण जेवण छान असतं. इडली. हे ना. मीठ 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 दे मीठ. डाव्या हाताने नाही, उजव्या हाताने घे. एक मिनिट. काय म्हणालीस तू आता? असं का वाटतंय की हे वाक्य या आधी मी कुठेतरी ऐकलंय? एक्झॅक्टली इथेच. आपण नाही का आलो होतो त्या दिवशी सगळ्या? अरे जय, आम्ही त्या दिवशी सगळ्याजणी आलो होतो. आतमध्ये बसलो होतो, इथे जागा नव्हती बाहेर. एक कपल बसलं होतं आमच्या शेजारी. टिपिकल कपल होतं. काहीतरी वादावादी भांडणं चालली होती एकमेकांची. एक्सक्यूज मी जरा सॉल्ट अँड पेपर घेऊ. एक मिनिट. सॉरी. नाही नाही, घ्या तुम्ही, पण मीठ ना उजव्या हाताने घ्यायचं असतं. चला लगेच संस्कार अपलोड करून टाकूया. ओके. आठवतंय ना? संस्कार संस्कार. संस्कार. काय नंदिनी मॅडम? हा. ए हो. ए आदिती, अगदी गुणी होती ती मुलगी, तुझ्याच सारखी. त्या दिवशी नयनाने फोटो काढले होते ना त्यांचे, तिने मला सेंड केले होते. थांबा आत्ता दाखवते. थांबा सापडले. जाऊ दे ग आता. देव्यानी, खाणं महत्वाचं आहे का फोटो महत्वाचा आहे? खा बाई, मला खूप भूक लागली. तुला आणखीन काही हवंय? नाही नको. बाय द वे जुई, जर एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल ना तर नुसतं टक लावून होत नाही. मन लावून मेहनत घ्यावी लागते. कळलं ना? अमित, माणसाने स्वतःच्या ताटाकडे लक्ष द्यावं. कोणाला काय मिळतंय हे बघत बसलं ना तर माणूस उपाशी राहतो. अगं जुई,
अजून अबोला गेला नाही वाटतं. तुमचं शालेय शिक्षण पूर्ण झालंय ना? का? नाही, कारण नसताना अबोला धरलात. मला तर बालिशपणा वाटला म्हणून आपलं विचारलं. आणि तुमचं काय? तुम्ही चिडलात ते? ते तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय जे तुम्ही मला सांगत नाही असं मला वाटलं म्हणून. ठीक आहे, तर नसेल सांगायचं तर नका सांगू, शोधेन मी. पण हा अबोला कशासाठी माझ्या? कारण तुम्ही मला श्रेयसशी बोलू देत नाही आहात. अरे, मी का बोलू देत नाही? हो, तसंच आहे. म्हणजे मला वाटलं या लॅपटॉप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून नसेल बोलत तो. नाही म्हणजे तसं कारण असतं सुद्धा, पण काय. हो, मी कशाला हो तुम्हाला अडू? मी काय सिनेमातलं व्हिलन आहे की काय? मी तुम्हाला सांगतो, त्याला ना बोलायचं असणार, पण काय या नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे त्याला बोलता येत नसेल. हो, असं असेल तर बदलून टाका हा लॅपटॉप. नाही, बदलायचा कशाला? मी करतो ना दुरुस्त. हा, मग मी करेन. आपल्याला त्याच्याशी बोलायचंय हे मी त्याला मेल करून कळवलेलं आहे. त्याला सांगितलंय तुझी आई बाबा रुसले तर लवकरात लवकर बोल काय ते. हा, मेल केलाय मी. मेल म्हणजे पत्र. मग मग माझं चुकलं. मी उगाच संशय घेतला तुमच्यावर. चुका होतात, ते काय काळजी करायची नाही. आता ते जय आणि अदिती आले की सांगतो त्यांना, हे बघा काय लॅपटॉप मध्ये गडबड झाली ती. हा, मग तो मेल वाचेल आणि त्याचं उत्तर सुद्धा देईल आणि मग सांगेल तो ऑनलाईन परत कधी बोलायचंय ते. हा, आता करू दे फोन. चांगलं खडसावणार आहे मी त्याला. माझा रुसवा घालवायचा असेल ना तर या दिवाळीला यावंच लागेल असं सांगणार आहे मी त्याला. त्याशिवाय येणार नाही तो. कसं नाही, इथे असताना सारखा माझा पदर धरून असायचा. आई अमुक करू का, आई इथे जाऊ का, तिथे जाऊ का. पण तिकडे गेला आणि सगळंच बदललं. आता कशाला त्या वाईट आठवणी? तुमचा गैरसमज दूर झाला ना? हा, बघ, फर्स्ट क्लास चहा होत्या ना, कशाला कुरट पडली माझ्या. बरं, आणते. काय सांगू हिला, कसं सांगू हेच कळत नाही. आज लॅपटॉप बिघडलंय असं सांगितलंय, उद्या आणखीन काही सांगेन. नको ग आशा ठेवू तो येईल म्हणून. जुई, तू एकटीच आलीस आणि बाकीचे आईस्क्रीम खायला गेलेत. सगळे गेलेत? हो जुई. मग तू का नाही गेलीस? मला आईस्क्रीम आवडत नाही म्हणून मी परत आले. जुई, एक बोलू? काय झालंय तुला? काही नाही. आपल्याला येत असलेलं काम जेव्हा आपण करता करता थांबतो तेव्हा आपलं डोकं वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असतं. काय झालंय जुई? खरंच काही नाही झालं.
अबोल माणसं ही अबोल कधीच नसतात. खूप बडबड करत असतात मनात. पण त्यांच्या मनातल्या मनात चाललेली ही बडबड त्यांचे डोळे सांगत असतात. आणि आता तुझ्या मनात बडबड नाही, गडबड चालू आहे. प्रश्नांची, विचारांची, कल्पनेची. जुई, ते मला दिसतंय ग. जुई, अजून किती दिवस मनातल्या मनात तू त्याचा विचार करणार आहेस? तुला माहितीये मी कोणाविषयी बोलतेय? माहितीये ना? मला माहित नाही मला काय होतं जयला पाहिल्यावर. त्याचं बोलणं, त्याची मला मदत करणं, मला समजावणं, मला समजून घेणं, ह्या गोष्टी सतत घडत राहाव्यात असं वाटतं. तो काही बोलला ना, सगळं पटतं मला. मला माहित नाही मला असं का होतं, पण मी त्याच्या नॅचरल आहे. खूप नॅचरल आहे ग हे. एखादी व्यक्ती आपल्याला आपली वाटणं, त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटणं, किंवा फक्त त्याच व्यक्तीशी बोलावंसं वाटणं, हे खूप साहजिक आहे अगं. आणि ह्यात चुकीचं असं काहीच नाहीये. मग मी कुठे चुकत नाहीये ना? चुकतेस नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की एखादी व्यक्ती आपल्याला आवडणं ह्यात चुकीचं असं काहीच नाहीये. पण एखाद्याला आपण न ओळखता ती व्यक्ती आपल्याला आवडणं ही मात्र नक्कीच चूक ठरू शकते. म्हणजे जय तुझा मित्र आहे, पण आज तो तुझ्याशी मित्र म्हणून जसा वागतोय तसाच उद्या जोडीदार म्हणून वागेल याची काय खात्री आहे? जुई, आज तू त्याच्याविषयी स्वप्न रंगवतेस, पण त्याला जर का तुझ्याविषयी हे काही वाटतच नसेल तर ते तसं वाटावं म्हणून तू प्रयत्नही करायला लागशील. मला माहितीये जुई, प्रेम होतं, ते करावं लागत नाही. आणि जेव्हा ते होत नसतं ना, तेव्हा प्रयत्नांनी ते साध्यही करायला जाऊ नये. कारण तसं केल्याने त्या व्यक्तीबरोबरची आपली मैत्री सुद्धा आपण गमावू शकतो. जुई, आधी त्याची मैत्रीण बन आणि मग जाणून घेण्याचा प्रयत्न कर की त्याला तुझ्याविषयी काय वाटतंय. तू विचारशील? नाही, अशा बाबतीत मध्यस्थ कधीच शोधू नये. ह्या गोष्टी स्वतः जाणून घ्यायच्या असतात. प्रेम हा खूप पुढचा टप्पा झाला, पण त्याआधी येते ती मैत्री आणि चांगले कलीग होणं. ही जी नाती असतात ना जुई, ती खूप महत्वाची असतात. कारण उद्या जर का तो नाही म्हणाला तर हीच नाती आपल्याला आधार देत असतात. त्यामुळे आधी त्याची चांगली मैत्रीण हो, मग जाणून घे त्याला काय वाटतंय आणि मगच पुढे जा. मला तुझ्याशी बोलल्यावर खूप हलकं झाल्यासारखं वाटतं. तसं फारसं आपण कधी बोललो नाही, म्हणजे मीच कोणाशी बोलत नाही. मला नाही आवडत फार बोलायला. पण एक गोष्ट आहे, मला बोलायला, शेअर करायला एक खूप चांगली आणि जवळची मैत्रीण मिळाली तुझ्या रूपात. तुला बरं वाटलं ना? बस, चल आता कामाला लाग. येतील ती लोक.
तुम्ही दोघं. मी पानं वाढायला घेते. हा अहो, ऐकताय ना? अरे वा, बट्टी झालेली दिसते तुम्हा दोघांची. म्हणजे काय होणारच. अगं त्यांना काय करमणार आहे का माझ्याशिवाय? भांडले आणि एवढासा चेहरा करून आले माझ्याकडे. आणि माझंही तसंच झालं. आमचं तसंच असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशातली गत आहे आमची. बर, तुम्ही दोघं आवरून घ्या, मी पानं वाढते. हा हे ये इकडे. अरे ये. बस बस. नेहमीसारखी चौकशी किंवा उलट तपासणी नाहीये. बस, खरंच बस. काय झालंय काका? लॅपटॉप बिघडलाय का? काही झालंच नाहीये लॅपटॉपला. एरवी या लॅपटॉपचा उपयोग मी पेपर मधली शब्दकोडी सोडवायला करतो. असं त्याच्यावर पेपर ठेवून. उपयोग नाही रे त्याचा काही. तुला ते माहितीये का रे? काय नेट काय म्हणतात त्याचा शोध. त्या नेटचा शोध लावणाऱ्याला मला इकडनं पत्र लिहायचंय. हा, मस्करी नाही करत मी. आज औषध घेऊन पण बोलत नाही, खरं तेच सांगतोय. उलट त्या नेटच्या जाळ्यात अडकून फसलेल्या माणसांची संख्याच खूप आहे. आम्ही त्यातलेच. मागे श्रेयस आला होता, त्यानं आम्हाला लॅपटॉप दिला. मला म्हणाला बोलूया आपण ह्याच्यावर. गेला तो गेलाच. जाता जाता तो वापरायचा कसा हे व्यवस्थित समजावून सांगितलं होतं, लिहूनही दिलं होतं. लॅपटॉप त्याच्याकडे पण आहे, लॅपटॉप माझ्याकडे पण आहे. या चौकटीत मात्र तो नाही. काय वेळ आहे ना त्याला. हा, खर तर कशाच्या चौकटीत बसणारा नाही आमचा श्रेयस. या चौकटीत असतं तर बरं झालं असतं. मला हे विचारत असते, आला नाही म्हणजे काय, वेळ कसा नाही त्याला. तर काय परत परत किती नावं ठेवणार ना मुलाला. म्हणून मी हल्ली या लॅपटॉपला नावं ठेवतो. एक वेळ याच्यावरचा विश्वास उडाला तरी चालेल, पण मुलावरचा नको ना उडायला. मग लॅपटॉप बिघडलाय सांगतो, कधी मग नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सांगतो, कधी सांगतो सॉफ्टवेअरची गडबड झाली काहीतरी. टेक्नॉलॉजी आहे ना, ही माणसाला जवळ आणते की लांब नेते हे काय मला अजूनपर्यंत समजलेलंच नाही. तो एडिसन माहितीये का? एडिसन त्यानं दिव्याचा शोध लावला आणि प्रकाश पाडला. एडिसन. मग मला सुद्धा ना आता त्याच्यासारखा अभ्यास करून एका दिव्याचा शोध लावायचा आहे. तो असं बटन दाबलं ना की माणसाच्या डोक्यात प्रकाश पडेल. हे शब्द हवेतच कशाला ना माणसाला. आहे कुठे वेळ बोलायला. बटन दाबलं की प्रकाश.